आदरणीय आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजींचा काळ हा 12 वर्षाचा झालेला आहे एनडीए सरकारचा केंद्र सरकारमध्ये आणि सर्वात जास्त कालावधी प्रधानमंत्री म्हणून काम करणारे हे आदरणीय मोदी साहेब ठरलेले आहे। इतिहास त्यांनी घडवलेला आहे। कुठेही एक दिवस सुट्टी न घेता सतत 12 वर्ष त्यांनी या देशाच्या जनतेसाठी काम केलं आणि फक्त काम केलं नाही तर प्रत्यक्षामध्ये जनतेची प्रगती कशी होईल, या देशाची प्रगती कशी होईल आणि देशाला 100 वर्ष जेव्हा 2047 मध्ये होतील त्यावेळेस हा देश एक विकसित भारत म्हणून सगळ्या जगासमोर याची ओळख कशी निर्माण होईल यासाठी सातत्याने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजींनी यांनी काम केलेलं आहे आणि तशाच पद्धतीचं सरकारच्या माध्यमातूनही सगळ्याच विभागामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये काम करायचा प्रयत्न आदरणीय प्रधानमंत्री साहेबांनी घेतलेला आहे। त्याच अनुषंगाने याची पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे की फक्त योजना ह्या कागदावर नसून या प्रत्यक्षामध्ये सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये त्याचं काय परिवर्तन झालेलं आहे, सर्वसामान्य जनतेचं जीवन कसं सुधारलेलं आहे या संदर्भातली सगळी माहिती या प्रेसच्या माध्यमातून दिलेली आहे। आज समाजामधला असं कोणताही घटक नाहीये की त्या समाजासाठी आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांनी काम केलेलं नसेल। आज प्रत्येक क्षेत्राला, प्रत्येक समाजाला, प्रत्येक जातीला सोबत घेऊन या देशाची प्रगती करण्यासाठी आदरणीय प्रधानमंत्रीजींनी नेहमी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आज आम्ही सगळ्यांनी या पत्रकार परिषदेमधनं त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो की आज अशा नेत्याच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय। आज भारतीय जनता पार्टीचे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत की जे फक्त सत्तेसाठी नाही तर जनतेच्या उद्धारासाठी, जनतेच्या विकासासाठी आज आम्ही काम करत आहोत। राज्यामध्ये आणि देशामध्ये जे आहे एल-निनोचा संकट मोठ्या प्रमाणात आहे। पाण्याची बचत करण्याचा संदेश मला आलं तेच या संदर्भामध्ये आपण बघितलं असेल की फक्त उपाययोजना आजच नाही, गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने सरकारकडनं वेगळ्या योजनेच्या माध्यमातून उपाययोजना करायचं आवाहन नेहमी सरकार करतं की वॉटर हार्वेस्टिंग असेल, प्लांटेशन असेल किंवा छोटे छोटे इरिगेशनचे प्रोजेक्ट असतील की ज्या माध्यमातून जास्तीत जास्त पाण्याची बचत आपण करू शकतो आणि फक्त पाणी बचत नाही तर आज आपण बघू शकतो की क्लायमेट चेंजचा पण खूप मोठा इम्पॅक्ट या सगळ्या गोष्टींवर पडत आहे की जेणेकरून पोल्युशन कमी कसं होईल। म्हणून नेहमी आदरणीय प्रधानमंत्रीजींनी त्यांच्या भाषणातनं की आपण ग्रीन एनर्जीवर कसं कन्वर्ट होईल, त्याचा जास्तीत जास्त कसा वापर करू शकतो, सोलरचा कसा जास्त वापर करू शकतो यासाठी नेहमी सातत्याने आवाहन केलेलं आहे आणि याच्या पुढे सुद्धा त्या अनुषंगाने काम करायचा प्रयत्न नक्कीच सरकारच्या माध्यमातून होणार आहे। इव्हन आता सुद्धा ज्या काही नवीन गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग तयार होत आहे किंवा नवीन प्रोजेक्ट होत आहे तर ते ग्रीन एनर्जीशी कसे कनेक्ट करता येतील यासाठी सुद्धा सरकारने काम सुरू केलेलं आहे आणि अशा अनुषंगाने आपण जनता म्हणून आपणही सगळ्यांनी या गोष्टीचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे। आज शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य जनता असेल, आज जास्तीत जास्त झाडांची लागवड आपण कशी करू शकतो, फक्त लागवड नाही तर त्यांना मोठं कसं करू शकतो, जे आपल्या आजूबाजूला जिथे जागा शिल्लक आहे तिथे प्लांटेशन कसं वाढू शकतो, वॉटर हार्वेस्टिंग आज जे नवीन घरं करतात किंवा ज्यांचे जुने घरं आहे वॉटर हार्वेस्टिंग करून पाण्याची बचत कशी आपण करू शकतो यासाठी सुद्धा नक्कीच आपण विचार केला पाहिजे। पोल्युशन कसं जास्तीत जास्त आपल्याला कमी करता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे। जेव्हा प्रत्येक व्यक्ती या छोट्या छोट्या उपाययोजना करायला सुरुवात करेल तर नक्कीच याचा परिणाम आपल्याला भविष्यामध्ये चांगला दिसेल। सांगितलं ना, महायुतीची सत्ता आहे, आमचा उमेदवारच महायुतीचा निवडून येणार आहे। कोणाच्या मनात शंका नाही। आज विरोधकांना पण माहिती आहे की इथे महायुतीचेच उमेदवार निवडून येणार आहे। आता बस संपला आजचा विषय आहे।
पण मात्र अद्यापही त्याला फळाचा दर्जा मिळालेला नाही. विषय फळाचा दर्जाचा नाहीये बघा. याच्या आधी पण ह्या विषयाची सविस्तर माहिती सांगितलेली आहे की केळी हे दरवर्षी लावणारं पीक आहे. कारण की फळ जे बाकीचे फळ झाडं आहेत ते 10 वर्षासाठी राहतात. केळी ही प्रत्येक वर्षात लावण्यात येते. तरी सुद्धा सरकारच्या सगळ्या योजना या केळीला सुद्धा लागू आहे. त्याचा फायदा बरेचसे शेतकरी सुद्धा घेत आहे. आज जी केळी पीक विमा योजना आहे ही सगळ्यात मोठी योजना आहे. की आज मध्य प्रदेशचे लोक म्हणतात की आम्हाला ही योजना आमच्या राज्यामध्ये पण लागू करण्यात यावी. आज एवढी मोठी उपलब्धी आहे. नक्कीच शेतकऱ्यांना जिथे जिथे अडचणी येत आहेत तिथे त्या शेतकऱ्यांसोबत राज्य सरकार केंद्र सरकार पूर्ण ठामपणे उभं आहे. आम्ही सुद्धा सातत्याने कंटिन्यू या गोष्टींसाठी पाठपुरावा करतोय की शेतकऱ्यांचं नुकसान जर झालं असेल तर त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की दरवर्षी शेतकऱ्यांना केळी पीक विम्याच्या माध्यमातून भरपाई मिळत असते आणि यावर्षी सुद्धा त्यांना मिळेल. शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्राच्या शेजारी असलेला देश आहे राज्य आहे त्यामध्ये जवळपास 2,20,000ची त्यांना नुकसान भरपाई मिळते. तेच मी सांगितलं की प्रत्येक राज्याची योजना ही वेगळी वेगळी आहे. आता जे मला मध्य प्रदेशचे जे तिथले लोक शेतकरी आम्हाला भेटतात ते म्हणतात की तुमच्याकडे केळी पीक विमा योजना अतिशय चांगली आहे की ज्यामध्ये आज उन्हाळ्याचं स्कीम सुद्धा कव्हर आहे, हिवाळा सुद्धा कव्हर आहे, गारपीट सुद्धा कव्हर आहे. तर प्रत्येक राज्याचं धोरण वेगळं वेगळं आहे. आज आपल्याकडे शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होतोय. दरवर्षी जे नुकसान होतं त्याची भरपाई या केळी पीक विम्याच्या योजनेच्या माध्यमातून मिळते. आणि मी तर म्हणेल की सगळ्यात मोठी योजना ही आपल्या जळगाव जिल्ह्याची किंवा राज्याची केळी पीक विमा योजना आहे. केळी पीक विमा ही योग्य आहे पण अनेक ठिकाणी केळीचं नुकसान होतं. मात्र शेतकऱ्यांकडे नीट नसतं. पण कंपनी जी आहे किंवा कंपन्या सातत्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास दिल्याचं या संदर्भात पूर्णपणे क्लिअर इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे. बैठकाही झालेल्या आहे. राज्य स्तरावरही बैठका झालेल्या आहे की जिथे शेतकऱ्यांची ऑनलाईन कंप्लेंट होत नसेल तर ती ऑफलाईन त्यांनी शेतकऱ्यांनी करावी. आणि खरोखर शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल तर केळी पीक विमा त्या कंपनीला त्याला म्हणजे लाभ द्यायचाच आहे. त्याला काही म्हणजे असं नाहीये की तो शेतकऱ्याला वंचित त्याच्यापासून ठेवू शकतो असं नाहीये. त्याला कंपल्सरी त्याला लाभ द्यावाच लागणार. काय शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी केंद्र सरकारने काही योजना आखल्या. बघा मी नेहमी आधीच सांगितलं की शेतकरी हा सरकार असेल की या देशाचा एक केंद्रबिंदू आहे, एक मोठा आधारस्तंभ आहे. आणि शेतकऱ्यांना घेऊन नेहमी सरकारने उपाययोजना केलेल्या आहे. शेतकरी हा सक्षम होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी शेतकऱ्यांना गरजेच्या आहेत त्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारने नेहमी पुढाकार घेतलेला आहे. नक्कीच आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं तुम्ही म्हणताय पण त्यासाठी सुद्धा सरकार पूर्णपणे ठामपणे शेतकऱ्यांच्या मागे आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना कुठेही अडीअडचण यायला नको. म्हणून आज त्यांच्या बांधापर्यंत आज सगळ्या उपाययोजना करायचा प्रयत्न सरकार करते.